बुलढाण्याच्या खामगाव शहरातील जुगनू लॉजमध्ये अंगावर काटा येणारी घटना घडली। 23 सप्टेंबर 2025 रोजी त्या लॉजमध्ये एका 19 वर्षाच्या मुलीचा आणि 22 वर्षाच्या मुलाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। ऋतुजाचं वय अवघं 19 वर्ष होतं। कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्गाला शिकणारी एक हुशार स्वप्न पाहणारी मुलगी, घरच्यांची खूप लाडकी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला साहिल वय वर्ष 22, स्वभावाने थोडासा हट्टी, रागीट पण प्रेमात अतिमालकी हक्क गाजवणारा मुलगा। दोघेही कॉलेजच्या दिवसात एकमेकांना भेटले, त्यांची ओळख झाली, नातं वाढलं आणि मैत्रीतून ते प्रेमापर्यंत पोहोचले। सुरुवातीचे दिवस खूप गोड होते। गुपचूप भेटी, चोरटी नजर, मोबाईलवर तासनतास प्रेमाच्या गप्पा गोष्टी। दोघांनाही वाटायचं की हे जग फक्त त्यांचंच आहे। ऋतुजा लहानपणापासून हुशार होती। कॉम्प्युटरचा अभ्यास करायला तिला आवडायचं। ती म्हणायची, मी मोठी होऊन एक चांगली सॉफ्टवेअर इंजिनियर बनेन, आईबाबांचं नाव उज्ज्वल करेल। पण आयुष्य नेहमीच नियोजनानुसार चालत नाही। ती चुकीच्या मार्गाला लागली। तिच्या वाढत्या वयानं वेगळंच वळण घेतलं। प्रेम जडलेल्या साहिलसोबत तिचं बोलणं भेटणं वाढलं होतं। ऋतुजाच्या साधेपणाने, तिच्या हसऱ्या स्वभावाने तोही तिच्याकडे ओढला गेला। दोघं हळूहळू सतत एकत्र राहू लागले। खामगावसारख्या छोट्या गावात जिथं सगळं एकमेकांना ओळखतात, तिथं भेटी गुपचूप ठेवाव्या लागतात। समाज काय म्हणेन, घरच्यांना कळलं तर काय होईल या भीतीमुळे हे दोघंही मिळेल तिथे लपून छपून भेटायचे। वेगवेगळ्या आयडी तयार करून वेगवेगळ्या नावाने ते लॉजमध्ये जायचे, रूम बुक करायचे आणि तासनतास एकमेकांमध्ये रमायचे। ही आता त्यांची सवयच झाली होती। नातं प्रेमापासून शारीरिक संबंधापर्यंत पोहोचलं होतं आणि हे सगळं घरच्यांपासून लपून छपून सुरू होतं। सुरुवातीला सर्व काही छान चाललं, पण नंतर साहिलचा स्वभाव बदलू लागला। तो ऋतुजावर सतत लक्ष ठेवू लागला। तू कुणाशी बोलतेस? तुझ्या मोबाईलवर हा नंबर कोणाचा आहे? तू मित्रांसोबत का असते? माझ्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी आहे का? असे प्रश्न विचारून तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला। ऋतुजाला हे सगळं ओझं वाटायचं। ती म्हणायची, साहिल, प्रेम म्हणजे विश्वास। तू माझ्यावर इतका संशय का घेतोस? मी फक्त तुझीच आहे। पण साहिल तिचं काहीच ऐकून घेत नव्हता। त्याला वाटायचं ऋतुजा ही तिला फसवत आहे आणि या संशयच त्यांचं नातं विचार करू लागला। प्रेमातला नेहमीच्या वादानंतरही दोघे एकमेकांना सोडू शकले नाही। खामगावच्या जुगनू लॉजमध्ये ते नेहमी भेटायचे। नेहमीसारखं कोणाला ओळख पटू नये म्हणून दोघं वेगवेगळी आधार कार्ड, वेगवेगळी नावे वापरून खोली बुक करायचे। लॉजच्या रजिस्टरमध्ये त्यांची नावे खरी क्वचितच दिसत होती, त्यामुळे हॉटेलवाल्यांना देखील त्यांची खरी ओळख कधी कळली नव्हती। या खोलीत ते कधी हसत होते, कधी रडत होते, कधी भविष्याचे स्वप्न रंगवत होते, पण या 4 भिंतीच्या आत वादही तितकेच वाढत होते। 23 सप्टेंबर 2025च्या अखेरची ती रात्र ऋतुजा आणि साहिल परत एकदा जुगनू लॉजमध्ये आले। नेहमीप्रमाणे त्यांनी वेगवेगळी आयडेंटिटी कार्ड दाखवली आणि खोली घेतली। जी नेहमीच पहिल्यापासून ते घ्यायचे तिथंच ते दोघे जवळ आले होते। आकर्षण, वासना, राग, द्वेष सगळं काही तिथून सुरू झालं होतं। खोलीत गेले तेव्हा दोघेही शांत दिसत होते, पण थोड्याच वेळात त्यांचा पुन्हा त्याच गोष्टीवरून वाद सुरू झाला। साहिल पुन्हा त्याच संशयावर अडकला, माझ्या व्यतिरिक्त तू दुसऱ्या मुलाला डेट करत आहे, त्याच्या संपर्कात आहे, आपल्यात सगळं काही झालेलं असून तुझ्या आयुष्यात अजून दुसरं कोणीतरी येत आहे, तू मला फसवते आहे, धोका देत आहे। ऋतुजाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की तोच तिच्यासाठी सगळं काही आहे, पण साहिलचा राग आटोक्यात राहिला नाही। त्याचा वाद वाढत गेला आणि त्या क्षणी साहिलने खोलीत ठेवलेला तो चाकू उचलला। ऋतुजा ओरडली, सोनू, नको रे, मी तुझीच आहे, विश्वास ठेव माझ्यावर, असे करू नको। पण रागाच्या भरात त्याने तिच्यावर वार केले। गळ्यावर, छातीवर, हातावर खोल जखमा झाल्या। ऋतुजा रक्तबंबाळ झाली। तिचा देह जमिनीवर कोसळला। तिच्या डोळ्यात भीती होती, वेदना होती, पण शेवटपर्यंत ती त्याच्यावर प्रेम करत आहे असंच त्याला सांगत राहिली। ऋतुजा शांत झाल्यानंतर साहिलला आपण काय केलं याची जाणीव झाली। अपराधीपणाने पछाडलेला तो हादरला। संशय घेऊन आपण आपल्याच प्रेयसीचा प्राण घेतला याचा त्यालाही धक्का बसला।
आपणही जगून उपयोग नाही म्हणून त्याने स्वतःच्या छातीतही 2-3 वार केले आणि तोही रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दुसऱ्या दिवशी सकाळी लॉजच्या कर्मचाऱ्यांनी खोलीत काहीच हालचाल करत नाही हे पाहून दार ठोठावलं. प्रतिसाद न मिळाल्यानंतर आपल्याकडल्या चावीने दार उघडलं आणि आतील दृश्य पाहून ते थरारले. समोर दोन्हीही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ऋतुजा जमिनीवर पडली होती. तिच्या अंगावर चाकूचे अनेक वार. साहिल देखील तिच्या बाजूलाच. त्याच्याही छातीत चाकू सापडला. ताबडतोब पोलिसांना बोलवण्यात आले. खामगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चाकूवरून फॉरेन्सिक तपास घेतला गेला. मोबाईल रेकॉर्ड, CCTV फुटेज तपासलं गेलं. लॉजच्या रजिस्टरमधील वेगवेगळी नावे देखील तपासली गेली. सुरुवातीपासूनच पोलिसांना अंदाज होता की हे प्रेमातून झालेला खून आणि आत्महत्या आहे. दोघांच्याही घरी बातमी पोहोचली तेव्हा दोन्ही कुटुंब हादरले. ऋतुजाची आई रडतच म्हणाली, माझी मुलगी हुशार होती, शिकून इंजिनियर होणार होती, तिचं आयुष्य त्याने संपवलं. आम्हाला हे सगळं माहीत नव्हतं. आमची मुलगी त्या मुलाला अशा लॉजमध्ये भेटायला जाते. साहिलचे कुटुंब देखील अवाक झाले. त्याची आई म्हणाली, माझा मुलगा हट्टी होता, पण खरंच इतक्या टोकाला जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पोलिसांनी मोबाईल, चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड तपासले, पण ऋतुजाचे बाहेर दुसरे प्रेम प्रकरण सुरू होते याचा ठोस पुरावा त्यांना सापडला नाही. म्हणजे साहिलच्या मनातील संशय, असुरक्षितता हाच या दुर्दैवी घटनेमागचा मुख्य कारणीभूत घटक मानला जातो. हे प्रकरण न्यायालयात जाईल, पण दोघेही मृत असल्यामुळे आरोपी ठरवण्यापेक्षा हा प्रकार प्रेमातून झालेला खून आत्महत्या म्हणून नोंदवला जाण्याची शक्यता आहे. बाकी अजून तर चौकशी आणि तपास सुरूच आहे. ऋतुजा आणि साहिल हे 2 तरुण जीव प्रेमात बांधले गेले, पण विश्वास तुटला आणि संशयाने त्यांचा जीव घेतला. संशय जर नात्यात घुसला तर ते नातं नाशाला नेतो. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेम म्हणजे भावना, जिव्हाळा आणि विश्वास. पण या भावनांमध्ये अंध झालो तर कधी कधी निर्णय चुकीचे ठरतात. आई वडील हे आपले खरे हितचिंतक असतात. त्यांना न सांगता त्यांचा विश्वासघात करून गुपचूप लॉजमध्ये जाणं म्हणजे स्वतःच्या भविष्यासोबत खेळणं आहे. आज ऋतुजा आणि साहिल सारखे 2 तरुण जीव समाजापुढे एक धडा देऊन गेले आहे. पालकांपासून काही लपवू नका. चुकीचे पाऊल उचलण्याआधी त्याचा विचार करा. प्रेमात विश्वास ठेवा, पण अंधविश्वास किंवा संशयाने नाते कधीच जगत नाही. लक्षात ठेवा, आईवडिलांचा सल्ला, त्यांचा अनुभव आणि त्यांचा आशीर्वाद याहून मोठं रक्षण दुसरं काहीच नाही. त्यांना फसवून घेतलेला एक पाऊल आयुष्यभराचं दुःख ठरू शकतं. या घटनेमध्ये दोष नक्की कुणाचा, खाली कमेंटमध्ये सांगा. मुलं मुली आईवडिलांना फसवून असे प्रकार करतात. आईवडील तर आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात, मग तरीही काही लोकांनी आईवडिलांनाच या गोष्टीत दोषी ठरवलं. असे का? लक्ष देऊन ते किती लक्ष देणार? जर मुलंच वाईट संगतीत जाऊन असे कारनामे करत असतील तर त्यात आईवडिलांची काय चूक? नक्की खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.